राम राम मंडळी. कस काय बरायचं ना व? आम्ही तर सगळेजण बरं आहे बघा. आज तिला सांगितलंय कांद्याचंच कालवण कर चमचमीत. म्हणून त्यासाठी 5-6 कांदा मोठं मोठं चिरून घ्यालोय. तर कांद्याचे 4 भाग करून मोठा मोठाच कांदा चिरून घ्यायचा. आता सगळे चिरून ठेवले. आता चूल पेटवतो. आता कढई गरम झाली, ह्याच्यात तेल होतो. तेल बी चांगलं तापल्याशिवाय त्यात जिरा आणि मोहरी घालायची नाही. आता ह्याच्यात 1 चमचा मोहरी घालतो. त्यात जिरं बी टाकायचं. अशी तेलात जिरं मोहरी टाकली की नाही की मोठा कांदा चिरला तेलात घालायचा. आता हे कांदा तेलात चांगला खालवर करून घेतो. कांदा तेलात लय भाजायचा नाही, लालसर होतो. जरा भाजत आला की म्हणजे ते टमाटर टाकायचं. आता हे बारीक चिरलेले टमाटर मिरची यात घालायची. वल्या मिरची चिरलेले यात घालायची. आता हे सगळं घालून घ्यायचं. आता हे सगळं कसं भाजत आले बघा. आता हे कसं भाजत आलं. आता ह्याच्यात बेसनचं पीठ 1 वाटीवर घालायचं आणि हे बी तेलात चांगलं भाजून घेतो. बेसनचं पीठ बी तेलात चांगलं भाजल्याचं का नाही, मग खाताना त्याचा वास येत नाही. हिरवा आता ह्याच्यात 1 अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धी पळी चटणी बी घालायची. आता ह्याच्यात जरा पाणी घालतो. आता ह्याच्यात 1 चमचा धन, जिरं पूड, कसुरी मेथी आणि मीठ घालायचं. मगाशी तेलात भाजताना शिजलं होतं. त्याला आता खायला तयारच झाले बघा. घरात कालवणाला काय नसलं तर कांदा तर असत्यातच. त्यानं चटक्यात होणार आहे कांद्याचं कालवण. तोंडाला चव बी येत्या आणि चांगलं बी लागतंय. भाकर चांगलं लागते कालवण. हे 1 नंबर लागायला बघ.